नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाच्या कृत्याविरोधात लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांच्या हक्कासाठी ठाणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने काँग्रेस कार्यालयाच्या ठिकाणी शनिवारी तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले। 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार ठाणे शहर काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, प्रदेश उपाध्यक्ष राजेश वर्मा आदींच्या नेतृत्वाखाली घोषणाबाजी करत हे निषेध आंदोलन करण्यात आले। यात हिंदूराव गळवे, राहुल पिंगळे यांच्यासह सर्व प्रदेश पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, महिला काँग्रेस पदाधिकारी, युवक काँग्रेस पदाधिकारी, सर्व प्रभाग अध्यक्ष, वॉर्ड अध्यक्ष आणि काँग्रेस कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते। महाराष्ट्रात नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि निवडणुकीचे निकाल पाहता ते आश्चर्यकारक, अविश्वसनीय व काहीतरी गडबड असल्याचे दिसले। राज्यातील राजकीय परिस्थिती ही सत्ताधारी भाजपाच्या युतीच्या विरोधात होती। 6 महिन्यापूर्वीच लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे पानिपत झाले होते व महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले। अवघ्या 6 महिन्यात हे चित्र पूर्णपणे पालटले जाऊ शकते ह्यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही। मतदार याद्यांमध्ये घोटाळा करण्यात आला, ह्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले। त्यानंतर निवडणूक निकालातही घोटाळा करण्यात आला। लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या 6 महिन्याच्या अंतरात तब्बल 50 लाख मतांची वाढ कशी झाली? मतदाना दिवशी संध्याकाळी 5 वाजता जाहीर केलेली मतदानाची टक्केवारी व निवडणूक आयोगाने दुसऱ्या दिवशी सकाळी जाहीर केलेली टक्केवारी ह्यामध्ये मोठी तफावत आहे। यातही 76 लाख मतदान वाढलेले दाखवले आहे। सर्व मतदान केंद्रात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था होती, त्यामुळे मतदार यादीतील घोळ, रात्रीच्या अंधारात वाढलेले 76 लाख मतदान ह्याचे पुरावे निवडणूक आयोगाने द्यावेत अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली असता आजपर्यंतही देण्यात आली नाही। 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून ओळखला जातो। या दिवसाचे औचित्य साधून काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभाराचा पर्दाफाश करत आहे। निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा न करता निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका घेण्याचे आपले कर्तव्य पार पाडावे, तसेच लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांचा आदर, सन्मान तसेच विश्वास कायम ठेवून विश्वासार्हत अबाधित राहील ह्याकडे निवडणूक आयोगाने लक्ष द्यावे अशी विनंती ह्यावेळी करण्यात आली। यानंतर काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषद झाली। प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की निवडणुका ह्या निपक्षपातीपणे व पारदर्शकपणे घेणे आवश्यक आहे। निवडणूक आयोगाचे हे कर्तव्य आहे। ही संविधानिक संस्था स्वायत्त आहे, पण मोदी सरकारने सर्वच संविधानिक संस्थेमध्ये हस्तक्षेप केला। सध्याचे निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे भाजपाचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहे असा आरोप करून महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका ह्या निपक्षपातीपणे व पारदर्शकपणे झाल्या नाहीत असा आरोप केला। लोकसभा निवडणुकीत झालेले मतदान व त्यानंतर अवघ्या 6 महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदार याद्यात घोटाळा करण्यात आला असे सांगून निवडणूक आयोगाचा कारभार संशयास्पद असल्याचे सांगितले। विषय असा आहे की ज्याप्रमाणे या दोन्ही घटना बीडची असो किंवा परभणीची असो, ज्याप्रमाणे या दोन्ही घटना घडलेली आहे आणि या घटनेच्या जे जबाबदार लोक आहेत, जे आरोपी आहेत, त्यांच्यावर जे कठोर कारवाई ज्याप्रमाणे झाली पाहिजे त्याप्रमाणे होत असलेली दिसून येत नाहीये। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोक रस्त्यावर उतरलेले आहेत, अनेक मोर्चे झालेले आहेत। आज मुंबईमध्ये सुद्धा मोर्चा निघालेला आहे। ही कायदा आणि सुव्यवस्थेवर आज प्रश्न निर्माण झालेला आहे। अशा प्रकारचे लोक आणि अनेक प्रकारची बातम्या येत आहेत की ज्याप्रमाणे कराड आणि त्यांची टीम, त्यांची जे गँग आहे, त्यांनी अनेक अशा प्रकारचे आरोप आहे की अनेक लोकांचं बीड जिल्ह्यामध्ये अनेक लोकांची हत्या झालेली आहे। अनेक लोकांच्या हत्यारे जे आहेत ते अजून सुद्धा पकडलेले नाही आहेत। मुंडे ची हत्याचा विषय आलेला आहे, त्यांचे सुद्धा आरोपी मिळालेले नाही आहेत। अशा प्रकारचे अनेक विषय त्या बीड जिल्ह्यामध्ये निर्माण झालेला आहे। कठोर कारवाई झाली पाहिजे या दोन्ही प्रकरणामध्ये। परभणी आणि बीडच्या जे घटना आहे या घटनेमध्ये जे लोक सामील आहे ह्याची सखोल चौकशी खालीपर्यंत झाली पाहिजे। SIT गठीत झालेली आहे, ठीक आहे,
त्यांच्यावर त्यांची प्रॉपर्टी वगैरे जप्त करण्याच्या SITनी प्रस्ताव आणि निवेदन वगैरे कोर्टामध्ये केलेला आहे. परंतु ज्याप्रमाणे कठोर कारवाई झाली पाहिजे तशी प्रकारची कारवाई होत असून दिसत नाही. दादांनी ते पालकमंत्रीपद स्वीकारलं असेल तरी सुद्धा ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांची जबाबदारी मोठी आहे, कारण त्यांच्या पक्षाच्या आमदार मंत्र्यावर आज प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. त्यांनी या विषयाची आणि विशेष म्हणून बीड जिल्ह्यामध्ये ज्याप्रमाणे कायदा आणि सुव्यवस्था ढसळलेली आहे, अनेक घटना उजागर होत आहेत, त्याची सखोल चौकशी करून लोकांच्या समोर आणणं त्यांचं कर्तव्य आहे. आता ही सरकार, राज्याची सरकार असो किंवा देशाची सरकार असो, विकासाच्या नावाखाली लोकांना मूर्ख बनवण्याचं काम प्रत्येक निवडणुकामध्ये करत असतो. या लाडकी बहीणची जी योजना महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आली होती त्याचा सुद्धा एक भाग होता. आता सरकार स्वतः म्हणत आहे, स्वतः ते लाडकी बहिणीची जी योजना होती त्यापैकी 30 लाखपेक्षा जास्ती महिलांना ते बाद केलेला आहे. आणि आणखी सुद्धा छाननी चालू आहे, त्याच्यामध्ये आणखी कंडिशन लावलेलं आहे. दुचाकी वाहन ज्याच्याकडे असेल, बाकीचे ज्यांच्याकडे साधन असेल त्यांना या योजनेतून बाहेर करायचं. तो निवडणुकाच्या वेळी का तुम्ही केला नाही, हा आज का करतायत? म्हणून हा एक वाईट करप्शन हा महायुती सरकारने या राज्यामध्ये वाईट करप्शन सुरू केलेला आहे. निवडणुकाच्या अगोदर लोकांना अशी प्रकारची चुकीची योजना समोर आणून आणि 2 महिन्यात 3 महिन्यासाठी पैसे द्यायचे, पाठवायचं. निवडणुका संपल्यानंतर ती योजना कट करायची. हा सरकारचं खोटं जे धोरण आहे त्याच्यापैकी एक आहे. हे बघा, हे सरकार बघा तुम्ही कसा विकास होत आहे. आपला रुपया कमजोर पडत आहे. 15% STचा दरवाढ आज करण्यात आलेली आहे, आजपासून लागू करण्यात आलेली आहे. 2-4 दिवसामध्ये टॅक्सी रिक्षामध्ये वाढ होणार आहे. जीएसटीचा आज प्रश्न समोर उभा आहे. प्रत्येक वस्तूवर राहुल गांधीजींनी सांगितलं होता त्याच वेळी की हा गब्बर सिंग टॅक्स आहे, हा गब्बर सिंग टॅक्स आहे, आज सिद्ध झालेला आहे. जीएसटी गोरगरीब लोकांवर प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्याप्रमाणे आज 100 रुपये जर तुम्ही कमवत असाल तर त्यामधून कमीत कमी 70 रुपये प्रत्येक विविध प्रकारच्या टॅक्सच्या स्वरूपामध्ये ही सरकार घेत आहे. केंद्राचा काही वाटा असेल, काही राज्याचा वाटा असेल. तर आज एवढी वाढत असलेली महागाई, या महागाईमध्ये आणि लोकांची उत्पन्न कमी होत आहे, तरी सुद्धा सरकार विविध योजनेच्या माध्यमातून लोकांच्या खिशाखाली करण्याचं काम करत आहे. त्याचा आम्ही निषेध करतो आणि आमची मागणी आहे की 15% ST दरवाढ जे आहे ते परत ताबडतोब मागे घेतली पाहिजे, ही आमची मागणी आहे. अक्षय शिंदे प्रकरणात पाहायला गेलं तर कोणाच्या कशा नावाखाली राजकारणामध्ये बॅनर लागत असतो त्याच्यावर आम्हाला भाष्य करायचं नाहीये. आज लोकांचा विषय हा आहे की मूल काय चाललाय राज्यामध्ये, लोकांना न्याय मिळेल की नाही मिळेल, लोकांवर जे अन्याय होत चाललाय, अत्याचार होत चाललाय, हा थांबेल की नाही थांबेल, विषय तो आहे. त्या विषयावर ही सरकारने जबाबदारीपणे आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि लोकांना न्याय देण्याचं काम केला पाहिजे, ही आमची मागणी आहे. हे बघा, लोकल बॉडीच्या निवडणुका, महानगरपालिका, नगरपालिका ह्या ज्या निवडणुका असतात, ह्या कार्यकर्त्यांची अपेक्षा असते. आमच्याकडे सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांची, आमच्या नेत्यांची सुद्धा हीच मागणी आहे की निवडणुका वेगळा लढला पाहिजे, स्वबलावर लढला पाहिजे, ही आमच्या कार्यकर्त्यांची सुद्धा भावना आहे. अनेक पत्र आणि अनेक निवेदनं आमच्याकडे सुद्धा तशा प्रकारच्या प्रदेश काँग्रेसला प्राप्त झालेली आहे. तरी सुद्धा महाविकास आघाडी या राज्यामध्ये आहे, देशामध्ये आहे, राज्यामध्ये आहे आणि महानगरपालिकेच्या निवडणुकाबद्दल येणाऱ्या कालामध्ये आम्ही मिळून बसून निर्णय घेऊ.